मी या ठिकाणी एवढंच सांगेल की टेक वारीचा संकल्प, संकल्पना आणि सिद्धी या तीनही गोष्टी साकारण्याचं कार्य या ठिकाणी केलं गेलं आहे. मी या ठिकाणी वीर राजाजी आपलं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रशासकीय विभागामध्ये ज्या पद्धतीचं या ठिकाणी आज बीजारोपण होत आहे, या बीजारोपणाची जी सुरुवात आज होते आहे, विकसित महाराष्ट्राकरता हा संकल्प पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. एकट्या महसूल विभागाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मालमत्ता सुरक्षित ठेवण्याकरता, या मालमत्तेचं जतन होण्याकरता शेवटी जनतेच्या मालमत्तेचं जतन करणे आपली जबाबदारी आहे. जसं जनतेच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे, सारखीच जबाबदारी जनतेच्या मालमत्तेचं जतन करण्याची आहे. अशा वेळी मात्र आधुनिक युगामध्ये, आधुनिक महाराष्ट्रामध्ये या टेकवारीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला खूप पुढे जाता येणार आहे. या ठिकाणी आता आपण विचार करतो आहे महाराष्ट्रामध्ये की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले लँड, आपली घरं सुरक्षित करण्याकरता, शेती, शेतजमीन, घरं सुरक्षित करण्याकरता आपल्याकडे देशामध्ये असा कुठलाही कायदा नाही. पण महाराष्ट्र विचार करताय की पुढच्या काळामध्ये लँड टायटलिंग ऍक्ट या महाराष्ट्र धनाचा विचार करताय, जेणेकरून निश्चित मालमत्ता कुणाच्या मालकीची आहे ही करत असताना या ठिकाणी आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून एक नवं बळ आमच्या महसूल खात्याला मिळणार आहे.